नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी दाशरथे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. गोरक्षकांवर बंदीच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची महाराष्ट्रासह 6 राज्यांना नोटीस. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप. 64वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर. नीरजा सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठी चित्रपट कासवला सुमरळ कमळ. व्हेंटिलेटर आणि दशक्रिया चित्रपटानं विविध श्रेणीत पटकावले पुरस्कार. उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरची प्रवासबंदी एअर इंडियाकडून मागे. आणि माजी मंत्री सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित. आता सविस्तर बातम्या. गोरक्षकांवर बंदी घालण्याच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रासह 6 राज्यांना नोटिसा बजावल्या आहेत. राजस्थानात अलवर इथं घडलेल्या एका घटनेच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या गोरक्षक समूहांवरील बंदीच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयानं ही नोटीस बजावत 3 आठवड्यांच्या आत उत्तर देण्यास सांगितलं आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल समारोप झाला. या अधिवेशनात 2017-18च्या अर्थसंकल्पासह 31 विधेयकांवर चर्चा होऊन 22 विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर झाली. 8 विधेयकं विधान परिषदेत प्रलंबित आहेत तर 1 विधेयक परत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. राज्यातल्या 31 लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतप्रणालीमध्ये आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा प्रस्ताव मांडला. शेती क्षेत्रात गुंतवणूक करून शेतकरी पुन्हा कर्जात जाणार नाही यासाठी शासन प्रयत्न करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा 5 पटीनं तुरीचं उत्पादन वाढलं असून नाफेडच्या माध्यमातून आतापर्यंत 20 लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकारांना संरक्षण देणारं विधेयक मंजूर केल्याची माहितीही त्यांनी दिली. काल दोन्ही सदनात हे विधेयक संमत झालं. अशा गुन्ह्यासाठी 3 वर्ष तुरुंगवास आणि 50,000 रुपये शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. दरम्यान अर्थसंकल्प सादर होत असताना गदारोळ करणाऱ्या 10 आमदारांचं निलंबन काल मागे घेण्यात आलं. 9 आमदारांचं निलंबन यापूर्वीच मागे घेण्यात आलं होतं. दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून याबाबत केंद्र सरकारला पत्र पाठवलं असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल विधानसभेत दिली. शालेय पोषण आहारात निकृष्ट दर्जाचं अन्न आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाईचा इशारा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. ते काल विधानसभेत याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना बोलत होते. दत्तक पालकांसंदर्भात नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध क्षेत्रातल्या 21 तज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल विधान परिषदेत दिली. मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत शासन निकषापेक्षा दरडोई खर्च जास्त असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील हट्टा आणि अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव इथल्या नवीन पाणीपुरवठा योजनांना शासनानं मंजुरी दिली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी या योजनांची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या योजनांसंदर्भात आयोजित उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात लोणीकर यांनी काल बैठक घेतली. पाणीपुरवठा योजनांची कामं न करणाऱ्या पाणीपुरवठा समित्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश लोणीकर यांनी बीड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. बीड जिल्ह्यातल्या तांदळा इथं शेतजमीन संपादनाप्रकरणी नियमानुसार मोबदला देण्यात यावा असे निर्देश संबंधितांना देण्यात आल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. आमदार अमरसिंह पंडित यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. 64वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार नीरजा या चित्रपटाला तर रुस्तुम या चित्रपटासाठी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली असून सुमित्रा भावे यांच्या कासव या चित्रपटाला सुवर्णकमळ तर साहित्यिक बाबा फाण यांच्या कादंबरीवर आधारित दशक्रिया हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. सर्वोत्कृष्ट संहिता तसंच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हे पुरस्कारही दशक्रियानं पटकावले. व्हेंटिलेटर या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन तसंच सर्वोत्कृष्ट संकलनासाठीचे पुरस्कार पटकावले. दंगल या चित्रपटासाठी सायरा वसीमला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार, पिंक चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक पुरस्कार तर नीरजा चित्रपटासाठी सोनम कपूरला विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला. मातीतली कुस्ती या लघुपटाला सर्वोत्तम शोध साहसपटासाठीचं रजत कमळ तर आबा ऐकताय ना
या लघुपटानं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार पटकावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर घालण्यात आलेली विमान प्रवासबंदी एअर इंडियानं उठवली आहे. 2 आठवड्यांपूर्वी विमान प्रवासादरम्यान एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी एअर इंडियासह आघाडीच्या सर्वच विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्यावर प्रवासबंदी घातली होती. गायकवाड यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांना पत्र लिहून या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणावरून माजी मंत्री सुरेश धस यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबई इथं ही माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सहकार्य केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं तटकरे यांनी सांगितलं. नांदेडच्या शिक्षणाधिकारी सविता बिरके यांना 4 लाख रुपये लाच घेताना काल रंगेहात अटक करण्यात आली. शिक्षकांचं सेवाखंडातलं वेतन काढण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. 4 वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करणाऱ्या दोघांना हिंगोली जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुरावा नष्ट करण्याचा आरोप असलेल्या 5 जणांची मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात वारंगा मसाई इथं जानेवारी 2016 मध्ये ही घटना घडली होती. लातूर आणि परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. लातूर महापालिकेसाठी एकूण 333 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 70 जागांसाठी आता 517 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 151 जणांनी अर्ज मागे घेतले असून 65 जागांसाठी आता 429 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या महापालिकांसाठी येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे. परभणी इथं गंगाखेड रस्त्यावर काल 2 वाहनातून सुमारे 3.5 लाख रुपये जप्त करण्यात आले. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर वाहनांची काटेकोरपणे तपासणी केली जातेय. त्यादरम्यान ही कारवाई करण्यात आली. लातूर इथं जिल्हाधिकारी पांडुरंग पोल यांनी आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक घेतली. सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. मराठवाड्यात वाढत्या नैराश्यातून शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण जास्त असल्याचं विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी म्हटलं आहे. काल जागतिक आरोग्य दिनानिमित्त औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालयाला आनंदीबाई जोशी प्रथम पुरस्कार तर गणोरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला कायाकल्प प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. नांदेड संबलपूर नांदेड आणि नांदेड विशाखापट्टणम नांदेड या गाड्यांच्या क्रमांकांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. 26 मेपासून 4 ऑक्टोबरपर्यंत हा बदल करण्यात आला असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून कळवण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गोरक्षकांवर बंदीच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची महाराष्ट्रासह 6 राज्यांना नोटीस. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप. 64वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर. नीरजा सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठी चित्रपट कासवला सुमरळ कमळ. व्हेंटिलेटर आणि दशक्रिया चित्रपटानं विविध श्रेणीत पटकावले पुरस्कार. उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरची प्रवासबंदी एअर इंडियाकडून मागे. आणि माजी मंत्री सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.